नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। पदार्थ बनवण्यासाठी 5 मीडियम साइजचे बटाटे घेतले, त्यांना उकडून घेतलं आणि त्यांची साल काढून घेतलेली आहे। बटाटे थंड झाल्यावरती आपल्याला अशा पद्धतीने किसून घ्यायचे आहे। इथे मी बटाटे किसून घेतले। आता पुढची प्रोसेस बघूया। इथे आपल्याला लसूणची चटपटीत चटणी तयार करायची आहे। त्यासाठी पाव वाटी इथे मी लसूण घेतला, यामध्ये 1 इंच आलं घालायचं, थोडंसं पाणी घालायचं आणि याची आपल्याला अगदी बारीक अशा पद्धतीची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता कढईमध्ये 3 छोटे चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झालं, आता यामध्ये ही तयार करून घेतलेली लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट घालायचं आहे रंगासाठी, पाव चमचा हळदी पावडर घालून घ्यायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता ही पेस्ट आपल्याला 3 ते 4 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती तेल सुटेपर्यंत चांगली परतून घ्यायची आहे। इथे मी ही पेस्ट तेल सुटेपर्यंत चांगली परतून घेतली। तयार झाली इथे आपली चटपटीत अशी लसणाची चटणी। आता गॅस बंद करायचा आणि हिला एका बाउलमध्ये थंडवण्यासाठी काढून घ्यायचं। आता इथे आपल्याला चटपटीत असे मसाला शेंगदाणे तयार करायचे आहे। त्यासाठी कढईमध्ये 3 छोटे चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं, आता यामध्ये आपल्याला 1 वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहे। आता हे शेंगदाणे आपण हलके खरपूस होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती तेलावरती चांगले परतून घेणार आहोत। हे बघा, इथे मी हलक्या गुलाबी रंगावरती शेंगदाणे परतून घेतले। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट घालून घ्यायचं आहे, अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे, अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आहे, अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे, अर्धा चमचा जिरे पावडर घालायची आहे आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे। 1 चमचा यामध्ये साखर घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व मसाले आपल्याला छान अशा पद्धतीने या शेंगदाण्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। कढई गरम आहे आणि शेंगदाणे सुद्धा खूप गरम आहे, त्यामुळे असा गॅस बंद करून घ्यायचा आणि नंतर हे मसाले घालायचे, म्हणजे आपले मसाले जळत नाही। तयार झाले इथे आपले मस्तसे चटपटीत मसाला शेंगदाणे। इथे आज आपण दाबेली बनवणार आहोत, तर दाबेलीसाठीचा जो मसाला असतो तोच आपण घरीच बनवणार आहोत। त्यासाठी पॅनमध्ये 2 इंच दालचिनी घ्यायची आहे। आता इथे मी 20 लवंग घेतलेले आहेत, 20 मिरे घेतलेले आहेत, 1 इथे मी स्टार फूल घेतलेला आहे, 4 हिरवी वेलची यामध्ये घालून घ्यायची आहे। आता पोहे खाण्याचे 3 चमचे यामध्ये आपल्याला धणे घालायचे आहे, 1 चमचा यामध्ये आपल्याला बडीशोप घालायची आहे, 1 चमचा जिरं घालायचं आहे आणि 2 तेजपत्त्याची पानं यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने तोडून घालायची आहे आणि अर्धा चमचा यामध्ये दगडफूल घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहे। हे मसाले अगदी गॅसच्या मंद आचेवरती 1 ते 2 सेकंद छान भाजून घ्यायचे। जोपर्यंत यातून छान असा सुगंध रिलीज होत नाही तोपर्यंत यांना आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। इथे मी याला भाजून घेतलेला आहे। आता आपण याला काढून घेऊया। आता हा मसाला पूर्णपणे थंड झाल्यावरती आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे। यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट यामध्ये घालायचं आहे रंगासाठी। आता यामध्ये अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा साधं मीठ घालायचं आहे। आता हे सर्व मसाले आपण छान बारीक असे वाटून घेऊया। इथे मी हे सर्व मसाले वाटून घेतले। तयार झाला इथे आपला चटपटीत असा हा दाबेली मसाला। हा मसाला तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा बनवून ठेवू शकता, 2 ते 3 महिने अजिबात खराब होत नाही। आता आपण बटाट्याचं चटपटीत असं सारण तयार करून घेणार आहोत, तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये 3 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं। यामध्ये तयार करून घेतलेली लसणाची चटणी होती, तर त्यातील 1 चमचा या तेलामध्ये घालायचा आहे। यामध्ये 3 चमचे दाबेली मसाला घालून घ्यायचा आहे, 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे, 1 चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट घालायचं आहे रंगासाठी, पाव चमचा हळदी पावडर घालून घ्यायची आहे, पाव चमचा गरम मसाला घालायचा, पाव चमचा आमचूर पावडर घालायची आणि पाव चमचा चाट मसाला घालून घ्यायचा। आता हे सर्व मसाले तेलामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून पाणी घालायचं आहे आणि हे मसाले 3 ते 4 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे आहे। इथे मी हे मसाले तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे साखर घालायची आहे, अर्धी वाटी यामध्ये चिंचेची चटणी घालून घ्यायची आहे। छान याला मिक्स करून घ्यायचं। साखर आणि चिंचेची चटणी घातल्यामुळे बटाट्याची स्टफिंग अगदी छान चटपटीत तयार होते। आता यामध्ये आपल्याला 1 कप पाणी घालायचं आहे। बटाट्याचा अंदाज घेऊन यामध्येच आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। आता या पाण्याला आपल्याला खडखडून एक उकड काढून घ्यायची आहे। हे बघा, पाण्याला छान खडखडून उकड आलेली आहे। आता आपण जे बटाटे किसून घेतलेले होते तर ते यामध्ये घालून घ्यायचे आहे। दाबेलीची जी स्टफिंग असते तर ती कोरडी नसते, छान अशी ओलसर असते आणि जर बटाट्याचं स्टफिंग चांगलं ओलसर असेल तर पावामध्ये आपण जेव्हा दाबेलीचं हे स्टफिंग फिल करतो
त्यासोबत आपल्याला शेंगदाणे आणि डाळिंबाचे दाणे सुद्धा त्यामध्ये फिल करावे लागतात, तर ते सुद्धा अगदी छान या पावामध्ये चिटकून बसतात. त्यामुळे हे मिश्रण आपल्याला थोडंसं ओलसर ठेवावं लागतं. आता मी याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती हलकंसं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनिटांनंतर हे मिश्रण छान असं हलकंसं घट्ट झालेलं आहे. एवढंच आपल्याला हे मिश्रण घट्ट ठेवायचं आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला एक वाफ यावरती काढून घ्यायची आहे. या बटाट्याच्या सारणवरती छान वाफ आलेली आहे. तयार झालं इथे आपल्या चटपटीत असं दाबेलीसाठीचं स्टफिंग. आता ठेलेवाले जशा पद्धतीने हे बटाट्याचं स्टफिंग ताटामध्ये असेंबल करतात, तशाच पद्धतीने मी तुम्हाला असेंबल करून दाखवत आहे. ताटामध्ये हे बटाट्याचं तयार करून घेतलेलं स्टफिंग घालून घ्यायचं आणि याला अशा पद्धतीने स्पॅच्युलाने एकसारखं करून घ्यायचं आहे. यावरती आपल्याला किसून घेतलेलं सुकं खोबरं घालून घ्यायचं आहे. नंतर यावरती बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. तयार करून घेतलेले मसाला शेंगदाणे यावरती घालायचे आहे. आता यावरती आपल्याला डाळिंबाचे दाणे घालून घ्यायचे आहे. डाळिंबांच्या दाण्यांमुळेच दाबेली चविष्ट लागते आणि डाळिंबाचा जो क्रंचीनेस असतो तो दाबेलीमध्ये अप्रतिम लागतो. यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. इथे आपलं हे दाबेलीसाठी तयार केलेलं जे स्टफिंगचं ताट आहे तर ते सुद्धा तयार झालेलं आहे. जवळजवळ सर्वच तयारी झालेली आहे. आता दाबेली कशी असेंबल करायची ते तुम्हाला सांगते. इथे मी पाव घेतलेला आहे. पाव आपल्याला आतून अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. पावाच्या एका साईडला तयार करून घेतलेली लसणाची चटणी लावून घ्यायची आहे. एका साईडला आपल्याला तयार करून घेतलेली चिंचची चटणी लावून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं बटाट्याचं स्टफिंग घालून घ्यायचं आहे. 2 चमचे यामध्ये आपल्याला हे स्टफिंग घालायचं आहे. तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त सुद्धा हे स्टफिंग लावू शकता, पण थोडंसं जास्तच घालायचं म्हणजे दाबेली चवीला अगदी छान लागते. यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेले जे शेंगदाणे होते मसाला ते घालायचे आहे. थोडासा कांदा घालायचा आहे आणि डाळिंबाचे दाणे घालून घ्यायचे आहे. आणि ही दाबेली आपल्याला अगदी हलक्या हाताने अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने मी दुसरी दाबेली सुद्धा तयार करून घेतली. आता पण यांना भाजून घेऊयात. आता दाबेली भाजण्यासाठी तवा गरम करून घेतला. यावरती आपल्याला 1 चमचा बटर घालायचं आहे. बटर ऐवजी तुम्ही ते तूप सुद्धा वापरू शकता. आता हे आपल्याला दाबेली यावरती ठेवायची आहे. दाबेली छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायची आहे. दाबेलीच्या वरच्या साईडला देखील थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे. दाबेली एका साईडने भाजून झाली. आता हिला पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने देखील हिला भाजून घ्यायचं. इथे मी ही दाबेली दोन्ही साईडने छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतली. आता आपण यांना काढून घेऊयात. आता अशी ही दाबेली भाजून घेतल्यानंतर दाबेलीच्या कडेने आपल्याला अशा पद्धतीने हे बारीक शेव चिटकवून घ्यायचे आहे. असे बारीक शेव याला चिटकवून घेतल्यामुळे दाबेली चवीला अप्रतिम लागते. तयार झाली इथे आपली चटपटीत अशी ही दाबेली. चवीला अगदी मस्तच लागते. लहान काय मोठे सुद्धा आवडीने खातील एवढीच चविष्ट तयार होते. अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 2. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी कुकरमध्ये आपल्याला 1 चमचा बटर घालून घ्यायचे. बटरऐवजी तेल किंवा तूप सुद्धा वापरू शकता. आता बटर चांगलं गरम झालं. यामध्ये 1 चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग घालून घेतला. 3 मीडियम साईजचे कच्चे बटाटे यांची साल काढून घेतली आणि बटाटे मी कट करून घेतले. बटाटे 2-3 वेळेस पाण्याने चांगले वॉश करून घेतलेले आहे. आता हे बटाटे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे. आता यामध्ये अर्धी वाटी आपल्याला फ्लॉवर घालायचं आहे आणि 1 वाटी वाटाणे घालायचे आहे. या सगळ्या भाज्या मी 2-3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहे. आता यामध्ये आपल्याला पाव कप बारीक कापून घेतलेला बीट घालायचा आहे. बीट घातल्यामुळे पावभाजीला रंग अप्रतिम येतो. आता हे सर्व जिन्नस बटरमध्ये आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगले परतून घ्यायचे आहे. आता भाज्या बुडतील इतपत यामध्ये आपल्याला गरम करून घेतलेलं पाणी घालायचं आहे. झाकण लावून आपल्याला या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी कुकरच्या 4 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या. इथे मी कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे. इथे आपल्या या भाज्या चांगल्या मऊसूत शिजल्या गेलेल्या आहे. यामध्ये आपण बीट घातलेलं होतं त्यामुळे बघू शकता भाज्यांना मस्त रंग आलेला आहे. आता या भाज्या आपल्याला अशा मॅशरने मॅश करून घ्यायच्या. भाज्या मॅश करून घेतल्या. आता पुढची प्रोसेस बघूया. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 लसणच्या पाकळ्या घालून घ्यायचे. 1 इंच आल्याचे काप घालायचे आणि 1 चमचा जिरं घालून घ्यायचे. पाण्याचा अजिबात वापर न करता अशा पद्धतीची आपल्याला ही पेस्ट तयार करून घ्यायची. आलं लसूणची पेस्ट इथे आपली तयार झालेली आहे. आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये 2 चमचे आपल्याला बटर घालून घ्यायचे. बटर चांगलं गरम झालं. यामध्ये 2 चमचे आपल्याला तेल घालायचे. तेल घातल्यामुळे बटर अजिबात जळत नाही. आता यात 1 चमचा मोहरी घालून घ्यायची. मोहरी चांगली तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहे.
इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले आहे, तर ते यामध्ये घालून घ्यायचे आहे। आता कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। आता इथे कांदा परतून झालेला आहे। यामध्ये तयार करून घेतलेली आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे। आता ही पेस्ट देखील आपल्याला कांद्यासोबत 1 ते 2 मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे। इथे मी ही पेस्ट परतून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी अगदी बारीक कापून घेतलेली शिमला मिरची घालून घ्यायची आहे। शिमला मिरची भाज्या शिजवत असताना घालण्यापेक्षा अशी तेलामध्ये तुम्ही परतून घ्या, त्यामुळे काय होतं, भाजीची चव सुद्धा दुपटीने वाढते आणि भाजी अगदी हॉटेलसारखी तयार होते। आता ही शिमला मिरची गॅसच्या अगदी मंद आचेवरती 4 ते 5 मिनिटं आपल्याला मऊ होईपर्यंत चांगली शिजवून घ्यायची आहे। इथे मी ही शिमला मिरची मऊ होईपर्यंत शिजवून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला 2 मोठ्या आकाराची अगदी बारीक कापून घेतलेली टोमॅटो घालायची आहे। आता हे टोमॅटो गॅसच्या मंद आचेवरती आपण मऊ होईपर्यंत चांगली शिजवून घेऊया। टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घेतलेले आहे। आता आपल्याला याला मॅश करून घ्यायचे। अशा या भाज्या मॅशरने मॅश करून घेतल्यामुळे भाजीला एकसंधपणा येतो आणि भाजीला टेक्स्चर सुद्धा खूप सुरेख येतं। याला चांगलं मॅश करून घेतलं। आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहे। 1 चमचा कस्तुरी मेथी अशी आपल्याला क्रश करून यात घालायची आहे। कस्तुरी मेथी घातल्यामुळे भाजीला सुगंध खूप छान येतो आणि अगदी हॉटेलसारख्या चवीची भाजी तयार होते। यामध्ये 3 चमचे पावभाजी मसाला घालायचे, 2 चमचे लाल तिखट घालून घ्यायचे आणि 1 चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घालायचे फक्त रंगासाठी। 1 चमचा धणे पावडर घालून घ्यायची आहे। आता हे सर्व मसाले आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 4 ते 5 मिनिटं आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे। जेवढा तुम्ही हा मसाला परतून घेणार तेवढा या मसाल्याला लाल बुंद रंग येतो आणि त्यामुळेच भाजीला रंग टेक्स्चर खूप छान येतं। इथे मी हा मसाला परतून घेतलेला आहे आणि सांगितल्याप्रमाणे बघू शकता याला मस्त लाल बुंद रंग आलेला आहे। यामध्ये घातलेले सर्व मसाले चांगले भाजले गेलेले आहे। असा जर मसाला चांगला भाजला गेला तर भाजीला रंग खूप छान येतो आणि मस्तशी लाल बुंद अशी भाजी तयार होते आणि जशी हॉटेलमध्ये आणि ठेल्यावरती भाजी मिळते तशाच चवीची घरच्या घरी तयार होते। आता यामध्ये आपल्याला या शिजवून घेतलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहे। कुकरमध्ये भाज्या शिजवून घेतलेल्या होत्या आणि त्यातच आपण मॅश करून घेतलेल्या होत्या, तर कुकरला काही भाज्यांचं मिश्रण लागलेलं होतं, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आणि नंतर हे पाणी यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे। आता भाजी खूप घट्ट वाटत आहे तर त्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी घालायचे। पाणी इथे आपल्याला गरमच वापरायचे। गरम पाणी घातल्यामुळे भाजीला रंग खूप छान येतो आणि भाजीची चव सुद्धा जशीची तशीच राहते। आता यामध्ये मी 1.5 ग्लास जवळ पाणी घालून घेतले आणि आता याला मिक्स करून घ्यायचे। रात्रीच्या जेवणाचा कंटाळा येतो, भाजी पोळी नकोशी वाटते, त्यावेळेस तुम्ही ही पावभाजी बनवून घेऊ शकता। अगदी अप्रतिम चवीची तयार होते आणि अगदी ठेल्यावरती मिळते तशीच लागते। भाजीची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची मी ठेवलेली आहे। तुम्ही आवडेल तसे यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि ही भाजी गॅसच्या अगदी मंद आचेवरती आपल्याला 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। लक्षात ठेवायचं, भाजी गॅसच्या मंद आचेवरती शिजवून घ्यायची। जर हाय फ्लेमवरती भाजी शिजवून घेतली तर भाजीवरती चांगला कट येत नाही आणि भाजीवरती चांगला रंग सुद्धा येत नाही, त्यामुळे गॅसच्या अगदी मंद आचेवरती ही भाजी मी शिजवून घेतलेली आहे। तुमच्या लक्षात आलं असेल, भाजी मस्त अशी लाल बुंद अशी तयार झालेली आहे। भाजीवरती कट देखील छान आलेला आहे। आता भाजीवरती अगदी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि थोडंसं बटर घालून घेतलं। मस्त इथे आपली अशी चमचमीत अशी ही पावभाजी तयार झाली। दिसायलाच एवढी सुंदर दिसत आहे, त्यापेक्षा चवीला अगदी भन्नाट चवीची तयार झालेली आहे। आता पाव भाजून घेऊयात, तर त्यासाठी तवा गरम करून घेतला। यावरती आपल्याला 1 चमचा बटर घालून घ्यायचे। बटरऐवजी तुम्ही ते तूप सुद्धा वापरू शकता। आता हे पाव आपल्याला दोघी बाजूंनी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। इथे आपले पाव देखील चांगले भाजून झालेले आहे। आता लगेच आपण प्लेटिंग करून घेऊया। तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी इथे आपली हॉटेलसारखी पावभाजी तयार झालेली आहे। पावभाजीला रंग सुद्धा खूप सुरेख आलेला आहे आणि अगदी परफेक्ट अशी ही भाजी तयार झालेली आहे। जशी ठेल्यावरती मिळते तशाच चवीची ही पावभाजी घरच्या घरी आज आपण तयार केली। यावरती बारीक कापून घेतलेला कांदा आणि कोथिंबीर घालून घ्यायची आणि थोडंसं बटर घालून घ्यायचे। बघा, मस्त अशी चमचमीत पावभाजी घरच्या घरी तयार झाली। एकदा जर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने पावभाजी बनवली तर तुम्ही बाहेरून विकत कधीच आणणार नाही। ही पावभाजी घरीच बनवाल, इतकी चविष्ट तयार होते। एकदा अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3, हा पदार्थ तयार करण्यासाठी सगळ्यात आधी आपण एक वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 इंच आलं, 10 ते 12 लसणच्या पाकळ्या आणि 6 ते 7 हिरव्या मिरच्या घालायच्या आहे। तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता 1 चमचा यामध्ये जिरं घालायचे आणि जराही पाण्याचा वापर न करता थोडीशी जाडसर अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने।
आता 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे। हे सर्व कोरडे जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। बॅटर तयार करताना असं थोडं थोडंच पाणी घालायचं म्हणजे पिठाच्या गाठी होत नाही आणि अगदी स्मूथ असं हे बॅटर तयार होतं। इथे मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीचं आपल्याला ठेवायचं आहे। जास्त सैल पण ठेवायचं नाही आणि जास्त घट्ट पण ठेवायचं नाही, मीडियम थिकनेसचं असं हे बॅटर आहे। आता यावरती झाकण ठेवायचे 5 मिनिटांसाठी आणि हे पीठ रेस्ट होण्यासाठी ठेवायचे। तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। आता इथे मी 8 मीडियम साईजची बटाटे घेतलेली आहे। यांना शिजवून घेतलेलं आहे आणि त्यांची साल काढून घेतलेली आहे। आता हे बटाटे आपल्याला हाताने अशा पद्धतीने कुस्करून घ्यायचे आहे। बटाटे जास्त मॅश करायचे नाही, नाहीतर मग त्यांचा लद्दा तयार होतो। इथे मी बटाटे चांगले मॅश करून घेतलेले आहे। बटाटे असे मॅश करताना यामध्ये बटाट्याच्या थोड्याशा अशा फोडी राहायला हव्या। अशा जर फोडी राहिल्या तर वडे खाताना चवीला अप्रतिम लागतात। आता एका पॅनमध्ये पोहे खाण्याचे 3 छोटे चमचे तेल घालायचे आहे। तेल गरम झालं, यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे। हिंग घातल्यामुळे वड्यांना चव खूप छान येते। आता यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पानं अशी मी कट करून घातलेली आहे आणि तयार करून घेतलेला आलं, मिरची आणि लसणाचा ठेचा यामध्ये घालायचा आहे। हा ठेचा 1 ते 2 मिनिटं आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक कापून घेतलेली पुदिन्याची पानं घालायची आहे। पुदिन्याची पानं घातल्यामुळे वड्यांना चव खूप छान येते आणि पुदिन्याच्या फ्लेवरमुळे पोट भरेल पण मन भरणार नाही, एवढे चविष्ट हे वडे तयार होतात। पुदिना थोडासा तेलामध्ये परतून घेतलेला आहे। यामध्ये पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं। बटाट्यांचा अंदाज घेऊन संपूर्ण मीठ आपल्याला या फोडणीमध्येच घालून घ्यायचं आहे। आता हे मॅश करून घेतलेले बटाटे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे। आता सगळ्यात शेवटी पाव चमचा यामध्ये गरम मसाला घालायचा आहे। शेवटी गरम मसाला घालायचा म्हणजे गरम मसाल्याचा फ्लेवर सुद्धा वड्यांमध्ये खूप छान उतरतो आणि बारीक चिरलेली यामध्ये मी कोथिंबीर घातली। आता हे सर्व जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। जर तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला हे सगळ्यात आधी मिळेल। आता बटाट्याची भाजी चांगली मिक्स करून घेतली, यावरती झाकण ठेवलं आणि आपल्याला 1 वाफ यावरती काढून घ्यायची आहे। तयार झाली इथे आपली छान अशी चमचमीत आणि चटपटीत अशी ही बटाट्याची भाजी। आता हिला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि भाजी आपल्याला थंड करून घ्यायची आहे। आता भाजी थंड झालेली आहे, आपल्याला याचे वडे तयार करून घ्यायचे आहे। भाजी थोडीशी हातात घ्यायची आणि गोलाकार असे वडे तयार करून घ्यायचे। आवडीप्रमाणे तुम्ही इथे चपटे वडे सुद्धा तयार करून घेऊ शकता। आता इथे मी सर्व वडे तयार करून घेतले। आता आपण वडे फ्राय करून घेऊयात। इथे आपलं बेसन पिठाचं बॅटर सुद्धा तयार आहे। आता वडा घ्यायचा आणि या बॅटरमध्ये आपल्याला चांगला कोट करून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता आपण हे वडे फ्राय करून घेऊयात। त्यासाठी तेल इथे मी गरम करून घेतलेलं आहे। आता आपण वडे यामध्ये घालूया। जर कढई मोठी असेल तर 4 ते 5 वडे सुद्धा तुम्ही एका वेळेस फ्राय करून घेऊ शकता। आता हे वडे गॅसच्या मीडियम फ्लेमवरती हलक्या गुलाबी रंगावरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। हे बघा इथे मी वडे फ्राय करून घेतलेले आहे। आता आपण यांना काढून घेऊयात। बघू शकतात अगदी छान असे ठेल्यावरती मिळतात, सेम तसेच हे वडे तयार झाले। सध्या पावसाळा सुरू झालेला आहे आणि सकाळी गरम गरम पदार्थ खायची इच्छा होते, त्यावेळेस आपण हे वडे तयार करून घेऊ शकतो। आता मिरची फ्राय करून घ्यायची आहे। मिरचीला आतून कट करून घ्यायचं आणि ही मिरची हलके पांढरे डाग येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता ही मिरची गरम असतानाच यावरती आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। तयार झाला इथे आपला हा चमचमीत वडापाव। आता पाव कट करून घ्यायचा आहे आणि यामध्ये वडा ठेवायचा आहे आणि मिरची ठेवायची आहे। चवीला हा वडापाव अप्रतिम लागतो आणि अगदी भन्नाट लागतो। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता इथे आपल्याला अर्धा कप तुरीची डाळ घ्यायची आहे। डाळमध्ये पाणी घालायचे आणि 2-3 वेळेस आपल्याला ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता डाळ बुडेल इतपत यात पाणी घालायचं आहे आणि 1 छोटा चमचा यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तेल घातल्यामुळे डाळ छान मऊसूत शिजली जाते। झाकण लावायचे कुकरचं आणि कुकरच्या 3 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे। आता डाळ शिजत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। इथे मी 1 कप तांदूळ घेतलेले आहे। इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहे। तुमच्याकडे जो तांदूळ अवेलेबल असेल तो तुम्ही इथे घेऊ शकता। आता हा तांदूळ आपल्याला 2-3 वेळेस पाण्याने चांगला वॉश करून घ्यायचा आहे। तांदूळ इथे मी चांगला वॉश करून घेतलेला आहे। आता आपण भात बनवायला सुरुवात करूया। इथे आपल्याला सुटसुटीत भात बनवायचा आहे। भातामध्ये जर पाण्याचं प्रमाण अगदी योग्य असलं तर भात अगदी छान सुटसुटीत आणि मोकळा मोकळा तयार होतो। आपल्याला कढईमध्ये ज्या कपाने आपण तांदूळ मोजून घेतले त्याच कपाने 2.5 कप पाणी घालून घ्यायचं आहे।
यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। एक छोटा चमचा साजूक तूप घालायचं आहे। तूप घातल्यामुळे भाताला चव खूप छान येते। आता या पाण्याला आपल्याला एक खडखडून उकळ काढून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकताय पाण्याला खडखडून उकळ आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला अर्ध लिंबू पिळून घालायचं आहे। असे लिंबू घातल्यामुळे भात अगदी पांढरा शुभ्र तयार होतो आणि भात मस्त मोकळा मोकळाने सुटसुटीत बनतो। आता यामध्ये आपल्याला हे तांदूळ घालून घ्यायचे आहे। याला अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे। झाकण ठेवून आता 6 ते 7 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे। 6 ते 7 मिनिटांनंतर बघू शकतायत भात इथे आपला छान शिजलेला आहे आणि तुम्ही बघू शकतायत अगदी छान असा मोकळा मोकळा भात तयार झालेला आहे। भाताचं प्रत्येक शीत सुटसुटीत तयार झालेला आहे, अगदी परफेक्ट। इथे आपला भात तयार होत होता तोपर्यंत इथे आपली डाळ सुद्धा शिजलेली आहे। आता आपल्याला ही डाळ घोटून घ्यायची आहे। इथे मी ही डाळ चांगली घोटून घेतलेली आहे। आता आपल्याला यापासून वरण तयार करायचं आहे, तर त्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तेल आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। यात आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे। 1 चमचा जिरं घालायचं आहे। यामध्ये मी 4 हिरव्या मिरचीचे काप घातले। तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात। 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घातली आणि 1 चमचा बारीक कापून घेतलेला लसूण घातला। आता हे सर्व जिन्नस 1 ते 2 मिनिटं तेलावरती चांगले परतून घ्यायचे आहे। आता चांगलं हे मी परतून घेतलं। यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे। हा कांदा आपल्याला गुलाबी रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता यात पाव चमचा हळदी पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे। इथे आपली ही फोडणी तयार झालेली आहे। आता यामध्ये आपण शिजवून घेतलेली डाळ घालून घेऊया आणि याला मिक्स करून घ्यायचे। आता ही डाळ आपल्याला फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे। यामध्ये आपल्याला 2 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी घालायचं आहे। पाणी तुम्ही यामध्ये आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। मी वरणाची थिकनेस अशा पद्धतीची ठेवलेली आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि या वरणाला खडखडून एक उकळ काढून घ्यायची आहे। बघू शकतायत वरणाला छान खडखडून उकळ आलेली आहे। आता हे वरण जास्त टेस्टी तयार व्हावं त्यासाठी आपल्याला एक तडका तयार करून घ्यायचा आहे। इथे मी 2 चमचे साजूक तूप गरम करून घेतलं। यामध्ये 1 चमचा आपल्याला ठेचून घेतलेलं लसूण घालायचंय। लसूण आपल्याला हलका गुलाबी रंगावरती चांगला परतून घ्यायचाय आणि 2 सुक्या लाल मिरच्या यामध्ये घालायचे आणि चांगल्याला मिक्स करून घ्यायचंय। आता ही फोडणी खूप गरम असताना लगेच आपल्याला या वरणामध्ये घालून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने सगळ्यात शेवटी यावरती बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। तयार झाला इथे आपला चमचमीत असा डाळ भात। चवीला अगदी छान लागतो। भाजी पोळी बनवायचा कंटाळा आला असेल त्यावेळेस आपण डाळ भात तयार करून घेऊ शकतो। अगदी पटकन तयार होतो आणि सर्वांनाच आवडतो। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी एक पॅन गॅसवरती गरम करायला ठेवलाय। यामध्ये आपल्याला 3 वाटी पाणी घालून घ्यायचंय। आता हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचंय। इथे मी हे पाणी गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा तूप घालून घ्यायचं आहे। आता इथे आपण लापसीचा रवा घेतलेला आहे। ज्या वाटीने आपण पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी लापसीचा रवा यामध्ये घालायचा आहे। 3 वाटी पाण्यासाठी 1 वाटी लापसीचा रवा हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून याला मिक्स करून घ्यायचं। झाकण ठेवून 5 मिनिटं आपल्याला हा रवा छान शिजवून घ्यायचा आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, 5-5 मिनिटांमधून 2-2 मिनिटांनी अशा पद्धतीने हा रवा मिक्स करून घ्यायचा आहे, ज्यामुळे तुमचा रवा तळाला खाली चिटकणार नाही किंवा जडणार नाही। इथे मी हा लापसीचा रवा छान शिजवून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकतात अगदी छान असा मोकळा मोकळा आणि सुटसुटीत असा हा लापसीचा रवा तयार झाला आहे। आता गॅस बंद करून घेऊयात आणि पुढची प्रोसेस बघूया। आता एका पॅनमध्ये 3 छोटे चमचे तेल घालायचं आहे। तेल गरम झालंय। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये 1 चमचा आपण जिरं घालूया। पाव चमचा हिंग घालायचा आहे। 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालूया। आता यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचे काप घालायचे आहे। इथे मी 3 हिरवी मिरची घेतली होती आणि त्याचे तुकडे करून घेतले आणि ते तेलामध्ये घातले। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 चमचा बारीक कापून घेतलेला लसूण घातला आणि हे सर्व जिन्नस तेलावरती छान परतून घेतले। आता इथे मी 1 वाटी बारीक कापून घेतलेला कांदा यामध्ये घातलेला आहे। हा कांदा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता यामध्ये आपण पाव कप कापून घेतलेली ढोबळी मिरची घालूया। 1 वाटी आपल्याला यामध्ये वाटाणे घालायचे आहे।
पाव कप यामध्ये बारीक कापून घेतलेलं गाजर घालूया आणि पाव कप इथे मी मकीचे दाणे यात घातलेले आहे। आता याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। भाज्यांपुरतं आपल्याला यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालून याला पुन्हा मिक्स करून घ्यायचंय। आता यावरती झाकण ठेवूयात आणि या भाज्या आपल्याला 5 मिनिटं वाफेमध्ये छान शिजवून घ्यायच्या आहे। इथे मी या भाज्या वाफेमध्ये छान शिजवून घेतलेल्या आहे। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे, पाव चमचा गरम मसाला घालूया आणि हे सर्व जिन्नस पुन्हा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। आता शिजवून घेतलेला हा लापसीचा रवा आपण या तयार करून घेतलेल्या फोडणीमध्ये घालूया आणि याला मिक्स करून घेऊया। रात्री जर भाजी पोळी बनवायचा कंटाळा आला असेल आणि तुम्हाला काही हलकं फुलकं खायचं असेल त्यावेळेस असा भरपूर भाज्या घालून तयार केलेला लापसीचा रवा तुम्ही नक्कीच तयार करून घेऊ शकता। चवीला अगदी छान लागतो आणि भरपूर सारे प्रोटीन्सयुक्त तयार होतो। आता यावरती झाकण ठेवायचे आणि आपल्याला यावरती एक वाफ काढून घ्यायची। हे बघा अशा पद्धतीने सगळ्यात शेवटी यावरती बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि याला मिक्स करून घ्यायचे। तयार झाला इथे आपला हा लापसीचा रवा। हा रवा तुम्ही मुलांच्या टिफिन बॉक्स मध्ये सुद्धा देऊ शकतात। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 6। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एक वाटी इथे मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहे। आता यामध्ये अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घालून घ्यायची आहे, पाव वाटी मुगाची डाळ घालायची आहे आणि पाव वाटी इथे आपल्याला मसूरची डाळ घालायची आहे। आता यामध्ये पाणी घालायचं आणि याला देखील आपल्याला 2-3 वेळेस पाण्याने चांगलं वॉश करून घ्यायचं। इथे मी याला वॉश करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला भांडं भरून पाणी घालायचं आहे आणि याला देखील रात्रभर भिजण्यासाठी ठेवायचं आहे। हा पदार्थ देखील मला उद्या बनवायचा आहे, त्यामुळे ही पूर्वतयारी आधीच करून मी ठेवत आहे, म्हणजे आपला जो पदार्थ आहे तो 10 मिनिटाच्या आत तयार होईल। बघा सकाळ झालेली आहे आणि इथे आपले हे डाळ तांदूळ छान मस्त भिजले गेलेले आहे। आता यातील जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला सेपरेट करून घ्यायचे। आता डाळ तांदूळ बारीक करण्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं, यामध्ये हे सर्व डाळ तांदूळ आपल्याला घालून घ्यायचे आहे। यामध्ये अर्धी वाटी आपल्याला आंबट दही घालून घ्यायचं आहे। दह्याऐवजी तुम्ही ते अर्ध्या लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता। आता 2 हिरव्या मिरचीचे काप यामध्ये मी घातलेले आहे आणि 1 इंच आलं घालून घेतलं। 2 पोहे खाण्याचे छोटे चमचे आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे। तेल घातल्यामुळे ढोकळा घशामध्ये अडकत नाही आणि ढोकळा अतिशय छान मऊ लुसलुशीत स्पंजी बनतो। तर यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे। हळद अगदी कमी घालायची, जर हळद जास्त झाली तर ढोकळ्यावरती लाल पॅचेस पडतात। चवीप्रमाणे मीठ घातलं आणि पाव वाटी यामध्ये पाणी घालून घेतलं। आता आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे। बघा मी याला वाटून घेतलं, बॅटरची थिकनेस बघून घ्या अशा पद्धतीची आहे। आणि हे डाळ तांदूळ वाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, थोड्याशा रेवाळ टेक्स्चरवरती याला अशा पद्धतीने वाटून घ्यायचं। आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता यावरती झाकण ठेवायचे आणि 5 मिनिटांसाठी आपण हे बॅटर भिजण्यासाठी ठेवणार आहोत। तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। आता इथे मी एक पसरट ताट घेतलेलं आहे, यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि ताटाला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे। ताटाऐवजी तुम्ही ते घरातील कुठलाही तुम्ही पसरट डबा सुद्धा वापरू शकता किंवा कुकर मधील डबा वापरला तरी सुद्धा चालेल। ढोकळा स्टीम करण्यासाठी कढईमध्ये 2 ग्लास पाणी घालून घेतलं, यामध्ये रिंग ठेवलेली आहे। रिंग नसेल तर डब्याचं झाकण वापरलं तरी देखील चालेल। आता पाणी गरम करून घेतलं, यामध्ये हे तेल लावून घेतलेलं ताट आपल्याला ठेवून द्यायचं आहे। आता इथे 5 मिनिट झालेले आहे आणि बॅटर सुद्धा चांगलं भिजलं गेलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा लेमन फ्लेवरचा इनो घालायचा आहे। इनो घातल्यामुळे ढोकळा अतिशय छान मऊ लुसलुशीत स्पंजी तयार होतो। इनो घातल्यानंतर अगदी पटकन हे बॅटर असं मिक्स करून घ्यायचं आणि वेळ न वाया घालवता लगेच आपल्याला हे ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे। आता यावरती झाकण ठेवूयात आणि आपल्याला हा ढोकळा गॅसच्या हाय फ्लेमवरती 8 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे। इथे मी हा ढोकळा शिजवून घेतलेला आहे। आता आपण यावरचं झाकण काढूयात। तुम्ही बघू शकता ढोकळा मस्त फुगून वर आलेला आहे। आता ढोकळा चेक करून घेऊयात। तुम्ही बघू शकता टूथपिक क्लीन निघालेली आहे, याचा अर्थ ढोकळा आपला चांगला शिजला गेलेला आहे। आता हा ढोकळा आपल्याला हलका थंड करून घ्यायचा आहे, तोपर्यंत ढोकळ्यासाठी फोडणी तयार करून घेऊया। पॅन मध्ये 4 छोटे चमचे तेल घालून घेतलं। तेल कडकडीत गरम झाल्यावरती 1 चमचा यामध्ये मोहरी घालून घेतली। मोहरी तडतडल्यावरती यामध्ये पाव चमचा आपल्याला हिंग घालून घ्यायचंय। 6 ते 7 हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या आहे आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहे। आता मिरची आणि कढीपत्ता 1 ते 2 मिनिटं तेलावरती चांगला परतून घ्यायचा आहे। इथे मी ही फोडणी चांगली परतून घेतलेली आहे। आता गॅस बंद करायचा आणि ही गरम गरम फोडणी आपल्याला या ढोकळ्यावरती घालून घ्यायची आहे। आता आपण ढोकळा कट करून घेऊयात। ढोकळा कट करत असतानाच तुम्हाला अंदाजा येत असेल हा ढोकळा अतिशय छान मऊ लुसलुशीत स्पंजी आणि सॉफ्ट असा तयार झालेला आहे आणि हा ढोकळा अगदी 10 मिनिटाच्या आत तयार होतो आणि चवीलाही अगदी भन्नाट असा लागतो।
मी तुम्हाला यातील एक पीस काढून दाखवते। तुम्ही बघू शकता अगदी छान मऊ लुसलुशीत स्पंजी आणि जाळीदार असा हा ढोकळा तयार झाला। दिसायला एवढा सुंदर दिसतो त्यापेक्षा चवीला अगदी भन्नाट असा हा तयार होतो। हा ढोकळा तुम्ही नाश्त्यालाच काय मुलांच्या टिफिन बॉक्स मध्ये सुद्धा देऊ शकता। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 7। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। पोहे खाण्याचे 2 चमचे यामध्ये बारीक रवा घालून घ्यायचा आहे। यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची, 2 हिरव्या मिरचीचे यामध्ये काप घालायचे, 1 चमचा जिरं घालायचं, पाव चमचा हळद घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हे सर्व कोरडे जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आता थोडं थोडं यामध्ये पाणी घालायचं आणि याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। असं थोडं थोडं पाणी घालून बॅटर बनवायचं म्हणजे गव्हाच्या पिठाच्या गुठळ्या होत नाहीत। इथे मी याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। बॅटर तयार करण्यासाठी ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी 3 वाटी पाणी वापरलं। बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। जसं ताक असतं तशाच पद्धतीचं हे बॅटर आपल्याला ठेवायचं आहे। यावरती झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटांसाठी हे बॅटर आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे, कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे। आता हे बॅटर मुरत आहे तोपर्यंत आपण एक चटपटीत अशी शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहे। यामध्ये 2 हिरवी मिरची आणि 4 ते 5 लसणच्या पाकड्या घालून घ्यायच्या, 1 वाटी कोथिंबीर घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि पाणी घालून आपल्याला चटणी अगदी बारीक अशी वाटून घ्यायची आहे। इथे मी ही चटणी वाटून घेतलेली आहे। आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे। त्यासाठी 3 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं। यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालायचं आहे। मोहरी आणि जिरं तडतडल्यावरती 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालायची आहे आणि ही गरम गरम फोडणी आपल्याला चटणीवरती घालून घ्यायची आहे। तयार झाली इथे आपली चटपटीत अशी ही शेंगदाण्याची चटणी। आता 5 मिनिटांनंतर बघू शकता बॅटर सुद्धा चांगलं मुरलं गेलेलं आहे आणि यातील जो रवा आहे तर तो सुद्धा छान भिजलेला आहे। आता यापासून आपल्याला कुरकुरीत डोसे तयार करून घ्यायचे आहेत। त्यासाठी तवा अगदी कडकडीत गरम करून घ्यायचा। तवा गरम झाल्यावरती याला तेल लावून घ्यायचं आणि हे जे डोस्यांचं बॅटर आहे तर ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर तव्यावरती घालायचं आहे, कारण रवा हा तळाला जाऊन बसतो त्यामुळे। आता हे डोसेचं बॅटर अशा पद्धतीने आपल्याला तव्यावरती घालून घ्यायचं आहे। आता हा डोसा आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत एका साइडने भाजून घ्यायचा आहे। आता हा डोसा हलकासा एका साइडने भाजत आला की वरची बाजू अशा पद्धतीने कोरडी होते। थोडंसं यावरती आपल्याला कडेने तेल घालून घ्यायचं आहे। आता हा डोसा आपण छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया। इथे मी हा डोसा क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतला। आता या डोस्याच्या कडा आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि डोसा फोल्ड करून घ्यायचा आहे। बघू शकता छान असा मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत हा डोसा तयार झाला। चवीला हा डोसा अगदी छान लागतो आणि हे डोसे भरपूर वेळ क्रिस्पी आणि कुरकुरीतच राहतात। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।